ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एकीकडे विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होणार असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे। कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे। कल्याण पश्चिममध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे। हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय। या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे। गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर ही 3 मजली इमारत बांधण्यात आली असून या ठिकाणी 16,000 स्क्वेअर फुटाहून अधिक भव्य जागेवर 100 बेडचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहतं याचा मनस्वी आनंद होतोय। निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आपण सुसज्ज रुग्णालयाचं आश्वासन दिलं होतं। या रुग्णालयाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला। माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकरांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल। त्या पद्धतीने 5 वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते। त्याच्यात महापालिकेच्या सर्व लोक आयुक्तापासून बाजूच्या हे असतील, आमचे लोक असतील आणि मी स्वतः, आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त माननीय जाखर मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं ज्या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे। 16,000 चौरस फूट ही जागा आहे। मला वाटतं 100 बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम, म्हणजे कॅथलॅब वगैरे सर्व, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकरांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल। या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉक्टर धीरज पाटील, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विभाग प्रमुख अंकुश केणे, शाखा प्रमुख अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपायुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।